आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शमिकाचा फोन. हॅलो दादा, मी घरी पोहोचले. व्हेरी गुड, छान. आता पटपट आवरून घ्यायचं आणि जेवायला बसायचं, कळलं ना? हे बघ, मावशीला अजिबात त्रास द्यायचा नाही आणि तुझं सगळं झालं ना की आराम करायचा. आणि उठलीस की लगेच अभ्यासाला बसायचं. मावशीला अजिबात ओरडायला लावायचं नाही. सगळं पाठ आहे मला. व्हेरी गुड. 100 पैकी 100 मार्क्स तुला या करता. दादा, तू जेवलास का? नाही, हे काय जेवायलाच बसतोय. आज कुठली भाजी आहे रे? दुधीची भाजी आज. व्हॉट? दुधी? पण दुधी तर तुझी न आवडती भाजी आहे. मग तू कसं जेवणार? अगं, ना आवडती असं काही नसतं ग. तू ठेव बरं फोन. जेव दे मला आता. असं कसं? तू तर दुधीची भाजी खातच नाहीस. शमिका, फोन ठेव, मला जेवायचंय ना. अरे पण दादा, तू जेवणार काय? ठेव फोन, सांगितलं ना आता. ठेव फोन. बाय. शमिका म्हणजे ना, बोलायला ऐकणार नाही अजिबात. थांबा, खोटं का बोललात तुम्ही? तुम्हाला दुधीची भाजी आवडत नाही तरी? नाही, म्हणजे कसं आहे ना की ही दुधीची भाजी इतकी छान होऊ शकते असं मी कधी विचारच नव्हता केला, म्हणून म्हटलं. नक्की ना की माझं मन राखायला म्हणताय? हो, म्हटलं ना तुम्हाला, खोटं बोललो तर केस करा. बघा, ही केस हराल तुम्ही. अहो, शमिका नावाची साक्षीदार आहे माझ्याकडे. माय लॉर्ड, पण कसं असतं ना, एखादा माणूस जेव्हा आवडायला लागतो ना तेव्हा त्याच्या हातचं सगळंच आवडायला लागतं. ना आवडतं असेल तरी. आता सांगा बरं, यात माझा काय गुन्हा आहे? तुम्ही जेवा निवांत, मी येते आता. उशीर होण्याआधी घरी गेलेलं बरं. अहो पण काय आता, जेवा तुम्ही, मी येते. बर. ओवी, तू इथे? मलाही हाच प्रश्न पडलाय की तू इकडे काय करतेस? तू तर घरून निघताना बर्फीची पॉलिसी काढायची म्हणून निघालीस ना? हो ग, पॉलिसीच काढायला जात होते, पण याच रस्त्यावर होते, म्हटलं अजिंक्य सरांना सांगून टाकावं की फी घ्या तुम्ही तुमची. अच्छा, पण तू इथे काय करतेस? मला अजिंक्य सरांशी बोलायचं होतं. बरं झालं तू पण इकडे आहेस ते. मला तुम्हा दोघांशी खरं तर एकत्र बोलायचंय. चल आतमध्ये. पण काय बोलायचंय? अगं सांगते ना, ये आत ये. ये. येस. तुम्ही? आय मीन तुम्ही दोघी? हो, तुम्हा दोघांशी बोलायचं होतं म्हणून ताईला परत घेऊन आले. बोला ना मग. थेट मुद्द्याच बोलते. कसं आहे, तुम्ही राणाची केस लढलात आणि जिंकलात सुद्धा, आणि तुम्ही त्याची फी सुद्धा घेतली नाही, हो ना? हो.
तर आम्ही सगळे असा विचार करत होतो की तुम्हाला ट्रीट द्यावी. ट्रीट? ट्रीट? हो, ट्रीट तर द्यायलाच हवी ना ताई? हो, मग आपण सगळेच जेवायला जाऊ. तुम्ही, समीर, मी, आकाश भाऊजी, मुक्ता आणि ताई सुद्धा. तुम्हाला आज रात्री वेळ आहे ना? हो, अगदीच वेळ आहे, जाऊया ना. नक्की ना? हो हो, नक्की जाऊया. दिसला बाई, दिसला मला. धर्मेंद्र दिसला. दिसला तुम्हाला? तुम्ही चेहरा पाहिलात का त्याचा? नाही, चेहरा नाही बघितला, पण त्याचा आवाज माझ्या कानात. तो कसा विसरेन बाई मी. आणि त्यांनी मला चेहरा दाखवला नाही, कारण त्याला माहितीये ना बाई, चेहरा बघितला असताना चक्कर येऊनच पडले असते बाई मी. माझ्या काळजीपोटी नाही दाखवला ग. असंच झालंय. तरी मी प्रयत्न करत होते, जराशी होऊन जरा वळवणार होते. आले बाई तुझे वडील. अगं मग मास्तर आले ना, गेला ना बाई निघून. मग मी पण गोंधळले जराशी. पण असणार, तोच असणार. देवाची करणीच म्हणायला हवी ही सगळी. तुमची इच्छा तुम्ही चिठ्ठीत लिहिली होती आणि ती चिठ्ठी तुळशीजवळ ठेवली होती, म्हणूनच हे सगळं होतंय. चला बाबा, तुमची एक तरी इच्छा पूर्ण झाली. अर्धीच इच्छा पूर्ण झाली. हा, म्हणजे ते नाही, म्हणजे 6 दिवसामध्ये जर माझी 1.5 इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. आता माझी जर इच्छा पूर्ण झाली नाही ना बाई 6 दिवसात, तर इच्छेशिवाय मी जाईन वरती बाई. अगं किती जोराने ओरडलीस. हृदय थांबलं असतं ना बाई माझं. आधीच 6 दिवस राहिलेत बाई. अशीच हार्ट अटॅकनेच गेले असते आता. कुठे जातेस तू? नाही ग बाई, कुठे नाही जात. वाड्याजोबा मित्राकडे गेलेत बाई. ए शमिका, डॅडा कुठे तुझा? दादा, हा काय? मास्तर? नाही, काळजी करू नका, बाहेर गेलेत ते. आकाश, मुक्ता, या लवकर. अजिंक्य पण आलाय. लवकर या, निघायचंय. काकू तुम्ही नाही येते आमच्याबरोबर? येईन ना. कशी